Going to start with the lesson control and coordination. So first we have to see what is the need for the control and coordination in multicellular animals, and why do plants carry out control and coordination. So you have to find the answers for this. Okay, then we all know that unicellular organisms, they have a simple organization of their life processes, but a multicellular organization of the body, organs and body system requires both control over their life processes as well as coordination between the different systems in order to maintain the homeostasis of the organisms. Plants and animals both show a control and coordination mechanism, and in plants it is done by sending chemical signals and bringing about different types of movements like the phototropic, chemotactic and thigmotactic movements, etc. Okay, in animals, especially the higher vertebrates, show a gradual increase in the complexity of their control and coordination by giving the electrical and chemical signals. And in this chapter we are going to study about the development of the nervous system of different plant groups and the details of the nervous system in human beings. ओके, म्हणजे आज आपण कंट्रोल अँड कॉर्डिनेशन हा चॅप्टर शिकणार आहोत. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये सिम्पल ऑर्गनायझेशन असतं त्यांच्या लाईफ प्रोसेसेसमध्ये, पण मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये बॉडी ऑर्गन्स असतात, बॉडी ऑर्गन सिस्टम्स असतात, आणि यासाठी त्यांच्या लाईफ प्रोसेसेसवर कंट्रोल लागतो. आणि त्याचबरोबर डिफरंट जे सिस्टम्स आहेत त्यांच्यामध्ये कॉर्डिनेशन लागतं, जेणेकरून त्यांच्या बॉडीमध्ये होमिओस्टॅसिस मेंटेन केलं जातं त्या ऑर्गॅनिझममध्ये. प्लांट आणि ॲनिमल्स दोघांमध्ये कंट्रोल आणि कॉर्डिनेशन मेकॅनिझम असतं. प्लांट्समध्ये हे केमिकल्स सिग्नल्स पाठवून केलं जातं किंवा डिफरंट टाईप्सच्या मुवमेंट्स केल्या जातात, जशा फोटोट्रॉपिक मुवमेंट, किमोटॅक्टिक मुवमेंट अँड थिग्मोटॅक्टिक मुवमेंट. ॲनिमल्समध्ये स्पेशली जे हाय वर्टिब्रेट्स आहेत त्यामध्ये ग्रॅज्युअली त्यांच्या कॉम्प्लेक्सिटी मध्ये इन्क्रीज दिसतं कंट्रोलमध्ये आणि कॉर्डिनेशनमध्ये. आणि हे दोन्ही या गोष्टी इलेक्ट्रिकल आणि केमिकल सिग्नल्सने घडून आणलं जातं. या चॅप्टरमध्ये आपण नर्वस सिस्टमचं डेव्हलपमेंट डिफरंट ॲनिमल ग्रुप्समध्ये आणि वेगवेगळ्या सिस्टम्स जे ह्युमन बीइंग्समध्ये आहेत ते आपण शिकणार आहोत. ओके, देन द पॉरिफेरा म्हणजे स्पॉन्जेस, they are the most primitive of the animal phylum, and even if there are different types of the cells in the sponges for carrying out different functions, a proper nervous system is absent. And to bring about the efficient working of the body, these multicellular animals show division of labor among the cells, and it leads to specialization of cells for different activities like digestion, respiration, excretion and other. म्हणजेच काय, पॉरिफेरा जे स्पॉन्जेस आहेत त्यामध्ये हे जे आहेत ते मोस्ट प्रिमेटिव्ह ॲनिमल फायलमधले येतात. आणि जरी त्यांच्यामध्ये डिफरंट टाईप्सचे सेल्स असतील स्पॉन्जेसमध्ये जे डिफरंट फंक्शन्स कॅरी आऊट करतात, एक प्रॉपर नर्वस सिस्टम त्यामध्ये ॲबसंट असतो. आणि जर इफिशियंट वर्किंग या त्यांच्या बॉडीचं या मल्टीसेल्युलर ॲनिमल्समध्ये जर घडून आणायचं असेल तर त्यांना त्यांच्या सेल्समध्ये डिव्हिजन ऑफ लेबर दिसतं. आणि यावरून आपण असं बघू शकतो की काही सेल्स स्पेशलाइज होतात काही ॲक्टिव्हिटीजसाठी, जसे डायजेशनसाठी, रेस्पिरेशनसाठी, एक्सक्रेशनसाठी आणि दुसऱ्या गोष्टींसाठी. Later in the higher animals, the phyla, the different cells form tissues, organs and systems, and this must work in coordination with each other for smooth internal functioning of the body. Also, the organism must be able to respond and coordinate with respond to the stimuli or the changes in the external environment. आता हायर जे फॉर्म्स आहेत त्यांच्यामध्ये सेल्स फॉर्म टिश्यू करतात,
म्हणजे वेगवेगळे सेल्स एकत्र येऊन टिश्यू तयार होतात, वेगवेगळे टिश्यू एकत्र येऊन ऑर्गन तयार होतात आणि ऑर्गन्स एकत्र येऊन ऑर्गन सिस्टम तयार होतं. आणि हे जे सगळ्या गोष्टी आहेत त्या कॉर्डिनेशनमध्ये काम करायला पाहिजेत, जर आपल्याला त्यांच्यामध्ये स्मूथ इंटरनल फंक्शनिंग त्या बॉडीमध्ये हवं असेल तर. ओके. त्याचबरोबर तो जो ॲनिमल ऑर्गॅनिझम आहे तो एक्सटर्नल एन्व्हायरमेंटमध्ये जर चेंजेस झाले तर त्याला तो रिस्पॉन्ड झाला पाहिजे आणि कॉर्डिनेट झाला पाहिजे. त्याचबरोबर जर डिफरंट स्टिम्युलाय जर दिलं तर त्याला तो त्या चेंजेसला तो रिस्पॉन्ड झाला पाहिजे. ओके. In the lower animals like Hydra and Planaria, the nervous system achieves the function, while in higher, more complex organisms, it is done by two coordinating systems. The first one is the nervous system or the electrical system, and the endocrine system, control system, that is the chemical system. These two systems will be studied separately, though they work in coordination with each other. आता लोअर ऑर्गॅनिझम्समध्ये जसं हायड्रा आणि प्लॅनेरियामध्ये जे नर्वस सिस्टम आहे ते हे फंक्शन अचीव करतं, आणि हायर मोर जे कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम्स आहेत, ॲनिमल्स आहेत, त्यामध्ये ते दोन कंडक्टिंग सिस्टम्स कॉर्डिनेटिंग सिस्टम्समध्ये काम करतं. ते दोन कॉर्डिनेटिंग सिस्टम आहे, एक आहे नर्वस सिस्टम किंवा इलेक्ट्रिकल सिस्टम, आणि दुसरं जे आहे ते एंडोक्राईन सिस्टम किंवा केमिकल कंट्रोल सिस्टम. आता हे जे सिस्टम आपण या चॅप्टरमध्ये वेगवेगळे शिकणार आहोत, पण ते दोन्ही एकमेकांच्या कॉर्डिनेशनने काम करणारे असतात. ओके. त्यानंतर आपण बघूया नर्वस कॉर्डिनेशन हायड्रामध्ये. इन हायड्रा it is a cnidarian which shows the diffuse nervous system, and this is the most primitive type of the nervous system. The cnidarians are thus the first animal group showing the simple nervous system, and it consists of the sensory cells, the nerve cells or the neurons, and the nerve fibers. The nerve cells are scattered or they are distributed throughout the body, and they are interconnected to each other by synapses between the fibers, and they form a nerve net. There are two nerve nets both in the mesoglea, one which connects to the epidermis and the second is towards the gastrodermis. ओके. म्हणजे हायड्रामध्ये जो निडेरियन आहे त्याच्यामध्ये डिफ्यूज नर्वस सिस्टम दिसतं, आणि हा जो प्रकार आहे तो मोस्ट प्रिमिटिव्ह नर्वस सिस्टमचा प्रकार आहे. निडेरियन्स म्हणजेच जे आहेत जे त्यांना आपण असे फर्स्ट ॲनिमल ग्रुप म्हणू ज्यांच्यामध्ये थ्रू पण सिम्पल नर्वस सिस्टम दिसतं. यामध्ये सेन्सरी सेल्स असतात आणि नर्व सेल्स असतात किंवा न्यूरॉन्स असतात, आणि त्याचबरोबर नर्व फायबर्स पण असतात. द नर्व सेल्स जे आहेत ते स्कॅटर्ड असतात किंवा डिस्ट्रीब्युटेड असतात पूर्ण बॉडीभर, आणि ते इंटरकनेक्टेड असतात एकमेकांना बाय सिनॅप्सेस आणि त्यांच्यामध्ये फायबर्स आणि मध्ये फायबर्समध्ये त्यांचे जे फायबर्स आहेत त्यांच्यामध्ये सिनॅप्सिस असतात, आणि ते एक नर्वचं जाळं तयार करतात. दोन नर्व नेट्स असतात दोन्ही मिसोग्लियामध्ये, आणि एक असतो एपिडर्मिसकडे आणि दुसरा असतो गॅस्ट्रोडर्मिसकडे. ओके. There are sensory cells which are scattered in the body wall and the tentacles, but sense organs are lacking. म्हणजेच काय, सेन्सरी सेल्स असतात जे विखुरलेले असतात बॉडी वॉलमध्ये आणि टेंटॅकल्समध्ये, पण सेन्स ऑर्गन्स जे आहेत ते ॲबसेंट असतात. सी हायड्रामध्ये टेंटॅकल्समध्ये हे सेल्स प्रेझेंट आहेत आणि नवनेटमध्ये फॉर्म केलेलं आहे. ओके. त्यानंतर न्यूरॉन्समध्ये फायबर्स असतात, पण सेन्सरी आणि मोटर नर्व्स बाकी ॲबसेंट असतात. सो न्यूरॉन्स दे हॅव फायबर्स बट देर आर नो सेन्सरी और motor nerves. The nerve impulse shows no polarity or direction. Thus, in Hydra, the activation of the sensory cell can happen at any point, and from this point,
Impulse can be carried throughout the body in any direction, thus bringing about movements of the body or the tentacles. That is, example is catching of prey during the feeding. न्यूरॉन्समध्ये फायबर्स असतात, पण त्यामध्ये सेन्सरी आणि मोटर नर्व्स नसतात. जे 9 इम्पल्स आहेत त्याच्यामध्ये पोलॅरिटी दिसत नाही किंवा डिरेक्शन दिसत नाही, आणि म्हणून हायड्रामध्ये जे सेन्सरी सेल्स आहेत त्यांचं ॲक्टिवेशन कधीही होऊ शकतं कुठल्याही पॉईंटला, आणि या पॉईंटमधून जी इम्पल्स आहे ती कॅरी केली जाते पूर्ण बॉडीपर्यंत कुठल्याही डिरेक्शनमध्ये, आणि मग त्याच्यामध्ये मूवमेंट्स दाखवले जातात बॉडीमध्ये किंवा टेंटेकल्समध्ये. आणि जेव्हा फीडिंगच्या वेळेला किंवा प्रे कॅच केला जातो त्यावेळेला हे आपल्याला चांगलं दिसतं. द डिफ्यूज टाईप ऑफ नर्वस सिस्टम इज द फर्स्ट लँडमार्क इन द नर्वस सिस्टम and it is seen in the ctenophora as well as in the enteric system or the gut wall of the higher animals including man. आता हे जे डिफ्यूज टाईप ऑफ नर्वस सिस्टम आहे ते सगळ्यात लँडमार्क आहे, इम्पॉर्टंट लँडमार्क आहे नर्वस सिस्टममध्ये, आणि ते टिनोफोरामध्ये दिसतं. आणि त्याचबरोबर एंटरिक जो सिस्टम आहे किंवा गट वॉल आहे हायर ॲनिमल्स यामध्ये माणसाच्या इन्क्लूड केल्यावर पण माणसामध्ये पण या सगळ्या गोष्टी दिसतात. नाव यू विल सी द नर्वस सिस्टम इन द प्लेन एरिया, दॅट इज द फ्लॅटवर्म. ओके.